हॅलो यूट्यूब फॅमिली, चला तर पाहूयात मी केलेला एक नवीन डिझाईनचा ब्लाऊज दाखवते. तर साडी आहे अशी बघा, इथं हा बॉर्डर आहे. ब्लाऊज पीस याच रंगाचा आला होता. तर कशी डिझाईन केलेली आहे पाहूया चला. तर अशी डिझाईन केलेली आहे बघा. तर एक पॅच लावून याला दोरी पाइपिंग दिलेली आहे. जवळून पाहू शकता, असा दिसेल घातल्यानंतर. असा याचा लुक येईल आणि फ्रंट फोटक्समध्येच बनलेला आहे बघा इथे. आता एक तुम्हाला आणि याची स्लीव्ज जी बनवलेली आहे ती पफ स्लीव्ज बनवलेली आहे. याला सुद्धा दोरी गोट दिलेला आहे बघा इथे. फोटक्समध्ये बनलेला आहे ब्लाऊज दोरी पाइपिंगमध्ये. तर आता मला एक गोष्ट शेअर करायची आहे. हा बघा इथं तुम्हाला दिसत असेल. आता ह्यो जो गॅप आहे 2-2.5 इंचाचा इथं दिसत आहे तुम्हाला गॅप. हा खालचा जर वरती हुक घातलं तर असा गॅप आला तर हे ब्लाऊज फिटिंगला छान खूप बसतं. तर ही आहे नवीन ट्रिक किंवा टिप म्हणू शकता. खालचा हुक करून घालून दाखवते तुम्हाला कसं येतं हा आकार. खालचा हुक घातल्यानंतर हे बघा, हे जो पाठीमागचा भाग आहे तो थोडासा असं पुढं वळतो. इकडेही तसंच थोडासा वळतो. तर आपल्याला इथं कमर कमी असले की हे ॲडजस्ट होऊन जातं बघा इथे. ॲडजस्ट होतं. जर छाती जास्त असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तर ही ट्रिक वापरण्याच्या अगोदर तर तुम्ही ही क्रॉसपट्टी जी आहे ती आपण इथं मार्किंग करून दाखवते तुम्हाला. अशी आपण सरळ काढतो बघा. इथं जी आहे ते अशी सरळ रेष मारतो आपण. तर सरळ रेष न मारता तिथं तुम्ही अशी थोडीशी क्रॉसमध्ये कट करून घेऊन अशी आपली बेल्ट लावायची आहे. जर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आतून तुम्हाला फिनिशिंग दाखवते ब्लाऊजची कशी झालेली आहे. तर बघा इथे आतून सुद्धा खूप छान पद्धतीने मी हा ब्लाऊज फिनिश केलेला आहे. आणि जवळपास मी 2 इंच रुंदीची मार्जिन ठेवलेली आहे. पूर्ण एका सरळ रेषेत आपली शिलाई आहे. जी मार्जिन आहे ती एका सरळ रेषेत आहे बघा. मी दुमडून दाखवते. हे बघा सरळ रेषेत गेलेली आहे. आता टक्स पण बघा मी किती छान मारलेले आहेत. टक्स इथून एक आलेला आहे मुंड्यातून, इथून आपला चेस्टचा, आणि हा आहे मेन टक्स आणि हा साईडचा टक्स. क्रॉसपट्टीसुद्धा आतून दुमडलेली आहे बघा. ही कशी क्रॉसपट्टी जोडायची याचासुद्धा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडत असला तर लाईक करायला विसरू नका. प्रेस कशी करायची, मशीनला प्रेस केल्याशिवाय ब्लाऊज कोणताही फिनिश होत नाही. तर आयरन हा कंपल्सरी केलाच पाहिजे. आता बघा, आपण हा आयरन करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की वरवरती इस्त्री फिरवायची नाही. जो टक्स पॉईंट आपण दिलेला आहे मेन टक्स पॉईंट, असा हा शोल्डरपासून असा हा उभा धरायचा सरळ रेषेमध्ये. मग याच्यावरती इस्त्री फिरवायची. मग आपला पफ जो आहे तो व्यवस्थित छान गोलाकारमध्ये बसतो. टोक येत नाही, काही येत नाही बघा इथे. तुम्हाला दिसत असेल शोल्डरपासून वेस्टपर्यंत, शोल्डर टू वेस्ट अशी ही सरळ रेष घेऊन याच्यावरती प्रेस करून घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, नक्की फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आणि याचे सुंदर असे लटकन बनवलेले आहेत डबल शेडमध्ये आणि बटनसुद्धा लावलेलं आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय यूट्यूब फॅमिली. असेच व्हिडिओ पाहत राहा.
भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत, पण दाखवायचे आहे तुम्हाला. वेळ काढून नक्की दाखवेन. नसल्यास फोटो शेअर करेन. बाय.